गणेशोत्सवासाठी तळ कोकणातील बाजारपेठा सजून गेलेल्या आहेत। बाप्पाच्या आगमनाला काही तासच उरलेत तर बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। गणपतीच्या सजावटीचं साहित्य, रंगीबेरंगी फुले, प्रसाद, फळं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे। शिरूर तालुक्यातील वासेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी कवायतीमधून गणेशाची आकर्षक प्रतिकृती साकारलेली आहे। तर अनोख्या आणि कलात्मक सादरीकरणातून एकूण 215 मुलींनी यात सहभाग घेतला। वर्ध्यात गणेशोत्सवाची धूमधाम पाहायला मिळते। तर गणेश भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या गणेश मूर्ती वर्ध्याच्या मंगण संग्रहालय परिसरामध्ये उपलब्ध आहेत। यावर्षी गणेश मूर्तींची किंमत देखील वाढली आणि मातीच्याच मूर्तीची स्थापना करा असा आग्रह कुंभार बांधवांनी केला। अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सांगली नगरी सज्ज झालेली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये यासाठी गणेश भक्तांनी खरेदीसाठी सांगलीच्या बाजारपेठेमध्ये गर्दी सुरू केली आहे। पर्यावरण पूरकतेचा संदेश लक्षात घेऊन केडी आर्ट्स अकॅडमी पनवेलतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी वक्रतुंड पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती स्पर्धा कार्यशाळा यंदा सुद्धा 5व्याही वर्षी उत्साहात पार पडली। तर उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। आपल्या लाडक्या बाप्पांना आपल्या घरी विराजमान करण्यासाठी भक्तांनी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील गणेश भक्तांनी यंदा निसर्गाचा समतोल राखण्याचा संकल्प सोडलेला आहे आणि पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींना सगळ्यांनी पसंत दिली आहे। जवळपास 140 वर्षांची परंपरा सोलापुरातील आजोबा गणेश उत्सवाला लाभलेली आहे। हा उत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात साजरा करण्याची प्रेरणा याचा आजोबा गणपती गणेश मंडळाच्या माध्यमातून घेतली होती आणि गणेशोत्सवात देशातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी भाविक भक्त गर्दी करतात। डॉल्बी साऊंड मुक्त गणेशोत्सवासाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशनने पुढाकार घेतलेला आहे। या प्रयत्नामुळे 61 गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी साऊंड मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला। डीजेचा खर्च वजा झाल्याने वाचणाऱ्या पैशांमधून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा गणेशोत्सव मंडळांचा मानस आहे। लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन होण्याची शक्यता आहे आणि त्याचीच तयारी करण्यासाठी नाशिककरांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली। गणेशोत्सवामध्ये सजावटीसाठी आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा सजून गेल्यात। ओझरच्या पुण्यभूमीमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांनी थवे दाखल केलेले आहेत। तर सकाळच्या सुमारास हे थवे श्रींच्या मंदिराजवळ कुकडी नदीच्या परिसरात मुक्तपणे संचार करताना दिसले। गणरायाच्या द्वार यात्रेला निघालेल्या भक्तांना आणि भाविकांना या सुंदर फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन झालं। कोयना धरणाचे सर्व वक्राकार दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडण्यात आलेला आहे। 25,200 क्युसेक विसर्ग पाण्याचा करण्यात येतोय। कोयना नदी पात्रात या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे। दरम्यान गुन्हे अभिलेखवरील 26 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ठाण्यात आणलं आणि त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली आहे। नागपूरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि कंत्राटदारांच्या भीक मांगो आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तर काही आंदोलकांनी मोर्चा काढत रस्त्यावर येऊन वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव करत आंदोलनस्थळी परत पाठवलं।
वाढत्या अपघातांची दखल घेत प्रशासनानं अवजड वाहनांना दिवसाढवळ्या वाहतुकीसाठी प्रतिबंध केलेला आहे। मात्र बारामती पोलीस आणि आरटीओ विभागानं पुन्हा डंपरसह अवजड वाहनांना वाहतुकीसाठी दिवसा सुद्धा परवानगी दिली आणि त्यामुळे बहुजन समाज पार्टीनं आरटीओ कार्यालयामध्ये अंत्यविधीचं सामान नेत विरोध दर्शवला। श्रीलंकेच्या सरकारनं कांदा आयात शुल्कात वाढ केली आणि भारतातील कांदा निर्मितीवर परिणाम यामुळे होण्याची शक्यता आहे। आयात शुल्क 5 पटीनं वाढवलंय आणि त्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी दरात 200 ते 300 रुपयांची घट झाली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचारी संघटनांना जळगावमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। थकीत वेतन आणि इतर मागण्यांसाठी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं। या आंदोलनामध्ये अनेक महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। अकोल्यात एसटी कर्मचारी संघटनानं बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे, तर प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेच्या 6 पदाधिकारी उपोषण करत आहेत। अकोला विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे आणि भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रायगडच्या बाजारपेठा या सुंदर सामुग्रींनी सजलेल्या आहेत। सजावट आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। खेड तालुक्यात शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। चिमुकल्यांनी मोठ्या संख्येनं यात उत्स्फूर्त सहभाग घेतला। जळगावमध्ये घरोघरी आज महिलांमध्ये हरतालिका पूजनाचा उत्साह पाहायला मिळाला, तर हरतालिकेची विधिवत पूजा करण्यात आली, तर महिलांनी हरतालिकेची पूजा करून हरतालिकेचा उपवास सुद्धा केला। जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं होतं। कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा, ग्रॅच्युइटी आणि इतर सुविधा आपल्याला मिळाव्यात या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। जिल्हाभरातले सुमारे 1000 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका या मोर्चामध्ये सहभागी झाले। अमरावतीच्या दर्यापूर इथं महानुभाव पंथाचे जनक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात आला। श्रीकृष्ण मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। उजनी धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे। भीमा नदी पात्रामध्ये 35,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर वीर धरणामधून नीरा नदी पात्रामध्ये 25,235 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शिरूरच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घातलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये कुत्र्यांना घेऊन भीतीचं वातावरण आहे। नगर परिषदेनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांची आहे।